नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, AI क्षेत्रामध्ये होत असलेल्या प्रगतीचा जगभरातील IT कंपन्यांवरती मोठा विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतोय. AIमुळे काम कमी होईल या भीतीपोटी माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री आपल्याला शुक्रवारच्या सेशनमध्ये पाहायला मिळाली, ज्यामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये सेन्सेक्स 800 अंकांपेक्षा जास्त घसरला, तर निफ्टी 25,600च्या खाली व्यवहार करायला लागला. इन्फोसिस आणि TCS सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसह इतर लार्ज कॅप IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये विक्री आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये बाजार अशा अस्थिर स्थितीमध्ये प्रवेश करतोय, ज्यामुळे संधी निर्माण होत असतानाही माणसामध्ये भीती निर्माण होऊ शकते. बाजार अशांत अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे संधी दिसत असतानाही गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणामध्ये भीती निर्माण होती. अमेरिकन बाजारामध्ये AI स्टॉकमध्ये विक्री अपेक्षित होती, परंतु विक्रीचा वेळ आणि व्याप्ती माहीत नव्हती. नॅसडॅकमध्ये 2% घसरण हा काही क्रॅश असू शकत नाही, परंतु जर घसरण सुरू राहिली तर ती अमेरिकन बाजाराला खाली खेचू शकते, असेही काही तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरती AI शेअर्समधील सुधारणा ही एक सकारात्मक बाब असू शकते. गेल्या वर्षीची जागतिक तेजी प्रामुख्यानं AI ट्रेड होती, ज्यामुळे AIमध्ये मागे पडणारा भारत सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे AI ट्रेडमध्ये घट होत राहिली तर भारतीय दृष्टिकोनातून हे सकारात्मक आहे. अँथ्रोपिकचा AIचा RT क्षेत्रावरती होणारा खरा परिणाम अद्याप निश्चित झालेला नाही. या टप्प्यावरती IT शेअर्समध्ये होणारी विक्री ही काही चांगली गोष्ट नाही आहे, त्यामुळे थोडंसं सावध व्हायला हरकत नाही. परंतु सध्याच्या अस्थिरतेचा वापर धोरणात्मक पद्धतीनं करता येऊ शकतो. बाजारातील अस्थिरतेचा वापर उच्च गुणवत्तेच्या शेअर्समधील गुंतवणुकीसाठी केला जाऊ शकतो. उत्कृष्ट तिमाही निकाल आणि वाढीच्या शक्यता लक्षात घेता ऑटो शेअर लवचिक राहण्याची शक्यता आहे, आणि म्हणूनच बाजारातील अस्थिरतेमुळे या क्षेत्रातलीही कुठलीही घसरण हा ट्रेंड खरेदीच्या दिशेनं संधी देऊन जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, या घसरणीमध्ये जे काही क्वालिटी स्टॉक्स असतील, चांगले स्टॉक्स असतील, जे सातत्यानं प्रॉफिट देत असतील आणि वाढवत नेत असतील, तर अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.